हॅलो नमस्कार. आज आपण पाहत आहोत दोन अशा जाहिराती पाहत आहोत. पहिली जाहिरात आहे जय अंबे बहुउद्देशीय महिला मंडळ दारव्हा, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ येथे संचालित ॲडव्होकेट शंकरराव राठोड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लाखखिंड, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ इथे खाली रिक्त जागा भरणे, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त ही संस्था. यामध्ये महत्त्वाचे एकंदरीत 3 पदे भरायची आहेत. बघा, पहिलं पद आहे माध्यमिक. ओके, पहिलं पद आहे हे शिक्षण सेवकाचं पद आहे. माध्यमिक शिक्षण सेवक म्हणजे ज्युनियर कॉलेज नाही. किती TET CTT मागितलं आहे. पदसंख्या 1 आहे. खुला प्रवर्ग आहे. 100% अनुदानित आहे. वेतन शासन नियमानुसार राहील असं त्यांचं सेरा आहे वेतन व मानधनच्या बाबतीत. दुसरं पद जे आहे हे उच्च माध्यमिक सहाय्यक शिक्षक म्हणजे हे ज्युनियर कॉलेजसाठी. ओके, एक पद आहे MSc भौतिकशास्त्र व BEd पाहिजे. MSc भौतिकशास्त्रामध्ये 2nd क्लास पाहिजे. खुल्या प्रवर्गातील, कारण अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे येथे निघणारे प्रत्येक पदे खुल्या प्रवर्गात असतात. ओके, हे विशेष करून आता त्यांना 60% भेटलेलं आहे. ते 60% अनुदानित आहे. वेतन शासन नियमानुसार राहील. जवळपास 60%चं वेतन तुम्हाला जर विचार केला तर हे 50-55 हजाराच्या वर उत्पन्न म्हणजे मासिक वेतन मिळेल. दुसरं जे आहे तिसरं जे पदसंख्या हे सुद्धा ज्युनियर कॉलेजसाठी उच्च माध्यमिक सहाय्यक शिक्षक एक पद आहे. हे गणितासाठी पद MSc मॅथ्स प्लस BEd 2nd क्लास. ओपन कॅटेगरी 60%. तुम्हाला माहितीच आहे 60% आताच बोललो मी अनुदानित आहे. वेतन शासकीय नियमानुसार राहील हे तुम्हाला माहीतच आहे. ओके, तर एकंदरीत अशा जे आहे एक पद जे आहे पहिला जर पद शिक्षण सेवकाचं माध्यमिकचं जर सोडलं एकंदरीत ते 7 ते 8साठी असलं पाहिजे, कारण पेपर 2 मागितलं त्यांनी. ओके, हे बघा पेपर 2 7 ते 8साठी मागितलं असेल. बाकी हे जे MSc भौतिकशास्त्र आणि गणित हे जे आहे हे ज्युनियर कॉलेजसाठी मागितलं. ओके, ज्युनियर कॉलेजसाठी त्यांनी मागितलेली पद आहे. तर असे एकंदरीत समजा 3 पदे आहे. 2 ज्युनियर कॉलेजचे, 1 हायस्कूलचं. आणि याची जे आहे शासन नियमानुसार वेतन दिलं जाईल हे त्याची गोष्ट खरीच आहे. पण मुलाखतीचं ते सांगितलेली माहिती ते अशी की वरील पदाकरता इच्छुक व पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह शाळेच्या कार्यालयात दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी शनिवारला दुपारी 11 ते 3 या कार्यालयीन वेळेत स्वखर्चाने उपस्थित राहावे. मुलाखत स्थळ आहे ॲडव्होकेट शंकरराव राठोड माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, लाखखिंड, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ. अध्यक्ष आहे सौ विमलताई शंकरराव राठोड. ओके, आणि त्यांच्या नावावरच राठोडच्या नावावर शंकरराव राठोडच्या नावावर संस्था आहे. जय अंबे बहुउद्देशीय महिला मंडळ दारव्हा, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ. मुख्याध्यापक आहे श्री बाबूसिंग लोभा चव्हाण सर आहेत. ॲडव्होकेट शंकरराव राठोड माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, लाखखिंड, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ. यांचा फोन नंबर पण दिलेला 98 50 77 37 57. ओके, 7 आकडा 4 वेळ आलेला आहे. अशा प्रकारे ही यवतमाळ एडिशनमध्ये आलेली ही यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील जाहिरात आहे. अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे. आता सिनियर कॉलेजसाठी आहे. हे सुद्धा श्री सारडा एज्युकेशन सोसायटी ट्रस्ट लिंग्विस्टिक मायनॉरिटी भाषिक अल्पसंख्याक म्हणतो याला ही संस्था आहे. या ठिकाणी मात्र अंजनगाव सुर्जीची जागा आहे. अंजनगाव सुर्जी जिल्हा हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची ॲक्रेडिटेड A ग्रेड आहे. यांना चांगला आहे. एकच पद पाहिजे आणि ते फुल टाईम रेग्युलर पोस्ट आहे. विशेष करून हे जे आहे हे पद आहे प्रिन्सिपलचा. तुम्ही कोणी ओळखीचे असाल तुमच्या त्यांना जाहिरात पाठवून द्या. ओके, तर ही आजच्या देशोन्नतीला आलेली जाहिरात आहे. उपरोक्त दर्शवलेले पदे माननीय न्यायालयामध्ये दाखल याचे क्रमांक 12051/2015च्या अंतिम निकालाच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे. ठीक आहे, हे श्री सारडा एज्युकेशन सोसायटी अंजनगाव सुर्जी डिस्ट्रिक्ट यवतमाळ. अशा प्रकारे त्यांनी जाहिरातीचा सेक्रेटरी व प्रेसिडेंटच्या माध्यमातून जाहिरात दिलेली आहे. आणि ही जाहिरात तुम्ही आता पाहून घ्या. ही जाहिरात थोडी तुमच्यासाठी महत्त्वाची नाही, तुमच्यासाठी महत्त्वाची म्हणजे ते अल्पसंख्याक शाळा व ज्युनियर कॉलेजची जाहिरात. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच आपल्या चॅनलला थोडेसे दिवसेंदिवस थोडंसं ग्रोथ करत राहा आणि मित्र जोडत राहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.